कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या मुख्य इमारतीमधील सभागृहाला स्वर्गीय अजित पवार यांचं नाव द्यावं अशी मागणी जी आहे ती अविनाश देशमुख यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे आणि त्यांनी आता नगराध्यक्षांची भेट घेतलेली आहे आणि त्यांना पत्र दिलेलं आहे। आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। सर, अत्यंत महत्त्वपूर्ण मागणी आपल्या माध्यमातून आपल्या पक्षाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। काही दिवसांपूर्वी शोकसभा घेतलेली, तिथे देखील आमदार किसन कथोरे यांच्या माध्यमातून अश्रू अनावर झालेले जेव्हा ते अजित पवार यांच्या आठवणींबद्दल बोलत होते आणि आपण हा महत्त्वपूर्ण विषय जो आहे तो प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला आहे। अजितदादा जाण्याचा धक्का हा संपूर्ण महाराष्ट्राला देशाला होता आणि त्यापासून बदलापूर काही वावगं नाही आहे। काही दिवसापूर्वी अजितदादाचे निधन झाल्यानंतर सर्वपक्षीय शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं। त्या शोकसभेमध्ये सगळ्यांनी आपला दादाच्या बाबतीत अनुभव सांगितला होता। सन्माननीय आमदार साहेबांच्या डोळ्यातून अश्रू आले होते आणि त्या अश्रूची फुले करायची संधी आम्हाला सगळ्यांना आहे की माझी काल मी सन्माननीय आमदार साहेबांना एक पत्र दिलं। त्या पत्राद्वारे निवेदनाद्वारे सांगितलं की कुळगाव बदलापूर नगरपालिकेची जी प्रशस्त इमारत आहे ती 6व्या मजल्यावरती त्या सभागृह ज्या त्या सभागृहाला अजितदादा पवार यांचं नाव देण्यात यावं आणि आज काल थोडीफार सकारात्मक भूमिका काल पण झाली, चर्चा झाली आणि आज सन्माननीय या शहराच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा रुचिराताई घोरपडे यांच्यासोबत सुद्धा एक सकारात्मक चर्चा झाली की या सभागृहाला अजितदादा पवार साहेबांचं नाव देण्यासाठी आम्ही चर्चा करू सर्व नगरसेवक सभासदांसोबत आणि त्यातून नक्कीच सकारात्मक गोष्टी घडतील असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं। ही मोठी इमारत पाहायला मिळते, यालाही निधी जो आहे तो अजित पवार यांच्या माध्यमातून देण्यात आलेला, तर कुठेतरी ही श्रद्धांजली असेल का? अशा कितीतरी इमारती आहेत महाराष्ट्रात की त्या इमारती दादा उपमुख्यमंत्री असताना, अर्थमंत्री असताना, महाविकास आघाडी असू द्या किंवा आताचं सरकार असू द्या, त्यांच्या निधीतून अशा कितीतरी इमारती उभ्या झालेल्या आहेत आणि ही बदलापूरची इमारत जिथं आपण आज उभी आहोत ही प्रशस्त प्रशासकीय किंवा जिथं बदलापूर नगर शहराचा कारभार हाकलला जातो ही इमारत उभी करण्यामध्ये सुद्धा लोकनेते आदरणीय दादांचा फार मोठा वाटा आहे। दादांनी या इमारतीला निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्या सगळ्या गोष्टीचा विचार करून दादाचं नाव अमर तर राहणारच आहे, त्याबाबतीत प्रश्नच नाही, पण बदलापूरकरांच्या पण हृदयामध्ये ह्या इमारतीला नाव देऊन त्या दादाच्या आठवणींना कायमचा उजाळा मिळेल आणि ज्या सभागृहाला आम्ही अजितदादा पवारांचं नाव देण्याचं सुचवतो कारण दादा एक चांगले उत्कृष्ट प्रशासक होते, प्रशासनावरील त्यांची पकड होती, निर्णय क्षमता होती, त्या दादाचं नाव देऊन त्या सभागृहाचं एक पावित्र्य राखलं जाईल हा माझा म्हणायचा एक श्रद्धांजली असेल का? खरी श्रद्धांजली असेल। मी तर त्या बाबतीत हेच नाही आहे, ज्या बदलापूर शहरातील माझे लोकप्रतिनिधी ज्या डोळ्यातून दादा गेल्यानंतर अश्रू आलेत त्या अश्रूचे फुले करायची संधी आम्हाला आहे आणि नक्की यातून पॉझिटिव्ह विचार करेन। तर आता पण राजेंद्र घोरपडेदांच्यामध्ये चर्चा झाली, सभापतीशी चर्चा झाली, आदरणीय नगराध्यक्षताई यांच्यासोबत चर्चा झाली, काल आमदार साहेबांसोबत थोडंफार आम्ही हे झालंय, सगळ्यांची पॉझिटिव्ह भूमिका आहे आणि तुम्ही पत्रकार बंधूंनी सुद्धा या गोष्टी उचलून धरल्याबद्दल मनापासून मी तुमच्या अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांच्यासोबत आपण संवाद साधलेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ही जी कुळगाव बदलापूर नगर परिषदेची मुख्य इमारत आहे त्याच्यामध्ये जे सभागृह आहे जिथून संपूर्ण शहराचं कामकाज चालणार आहे त्या नव्यानं होत असलेल्या सभागृहाला स्वर्गीय अजित पवार यांचं नाव द्यावं अशी मागणी जी आहे ती अविनाश देशमुख यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। बदलापूर शहरातली प्रत्येक बातमी, प्रत्येक घडामोड, प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू। बदलापूर शहरातील व ग्रामीण भागातील अशाच बातम्या पाहण्यासाठी आत्ताच बदलापूर वॉइस न्यूजच्या फेसबुक, इन्स्टा, ट्विटर अकाउंटला फॉलो करा, तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।